आकाश सरांच्या बाबतीत हे सगळं घडून आणणारा कोण असू शकतो? मंगेश सरवदे. सरांच्या जीवावर उठण्यासाठी त्याच्याकडे बरीच कारणं आहेत सर, आणि म्हणूनच माझा त्याच्यावरच दाट संशय. आणि मी ते शोधून काढल्याशिवाय गप्प नाही बसणार. काय मिस्टर आकाश, घरी जाणार का? तुमचा इतकाच आग्रह असेल आणि खरंच तुम्ही त्यांची घरी काळजी घेऊ शकत असाल तर त्यांना घरी घेऊन जायला माझी हरकत नाही. ते तुमचे आकाश साहेब कुठे आहेत? मला इथून बाहेर काढतो म्हणले होते. कुठे त्यांचा पत्ताच नाही. कुठे असतील मालूम आहे तुम्हाला? फोन घेऊन लावा की जरा. आकाश साहेबांचा ऍक्सिडेंट झाले. विनंती करतो, कृपा कर आणि आता आकाशला सोड. मी त्याला सोडून कुठे जाऊ बाबा? मला नाही माहित. हे बघ म्हणून आम्हाला आमचा मुलगा आमच्या डोळ्यासमोर हवाय, सुरक्षित. आणि आता मी त्याला आमच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि हो, आकाशला आमच्या घरी न्यायचा निर्णय तुझा होता असंच तू आकाशला सांगायचं. एका माणसाचा जामीन करायचा. कोणाचा? रामाचा. रामा? अहो पण रामा तर रासणे लवकरात लवकर रामाला जामीन मिळायला हवा. कळतंय का मी काय सांगतोय ते? आता आपण आपल्या घरी जायचं. तू आपल्या घरी येणार आहेस. तुम्ही दोघही. आणि हा निर्णय मी आणि मनू दोघांनी मिळून घेतलाय. ओके नाही म्हणा? बाबा, असं किती दिवस अजून मी पडून राहणार? पण माझी जमानत कशी झाली? कोण केली? कोणी काय? मीच केला. आकाश साहेबांचा हुकूमच होता तसा, करावाच लागला. हे पैसे घ्यायचे आणि सरळ नागपूर गाठायचं. नाही नाही, पण माझी रकमी? शीतल गेली मंगेशचा हात धरून. इन्स्पेक्टर आवाज खाली. पुन्हा आत टाकला ना तर जन्मभर बाहेर येणार नाही असतो. पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बी बोलून राहिले. माझ्या रकमा अशी नाही करणार. माझ्यावर विश्वास नाही आहे ना? नाही ना? चल चल, तुला दाखवतो. चल मंगेशच्या घरी. चल चल. हेच करायचं होतं तुला तर सगळा डाव मानून खाऊन राहिली. काऊन फरीच पाडलं मला? काऊन लगीन करून राहिली माहिती? मोठ्या शहरातल्याच पोरी असं वागू शकता? का केलंच असं? आकाश साहेब, मनस्विनीताई, सगळ्यांच्या तोंडाला हरपा फासून राहिलीस. हे सगळं बघण्यापरीस मरून काऊन नाही गेलो मी? रामाचं नाहीये, माझं ऐकून तरी घे. रामा मेला तुझ्यासाठी. मेला रामा. रामा, रामा.